स्वामी समर्थ गाईज, कशा आहात तुम्ही? गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजची रेसिपी आहे नाश्त्याची उपमा. मग एक वाटी रवा घेतला, कढई ठेवली गरम करायला, त्याच्यामध्ये मीनी रवा टाकला. गाईज बघा, रवा टाकल्यानंतर रवा चांगला भाजून घ्यायचा तुपामध्ये. आम्ही तूप यूज केला. तुपामध्ये चांगला रवा, तोपर्यंत कांदा, टमाटर आणि मिरची, कढीपत्ता, मोहरी हे सगळं ताटलीमधून ठेवायचे आणि सगळं चॉपिंग करून ठेवायचं. मग आपल्याला कसं कढई गरम पटापट झाली तर टाकता येतं ना. मग हे बघा, चांगलंसं ते उतरून घेतलं मी, एका ताटलीमध्ये ठेवलं. आणि आता कढई हे केली, त्याच्यावरती मी तेल किंवा तूप तुम्ही टाकू शकतात, पण मी तूप टाकलं. मग त्याच्यामध्ये मी मिरच्या टाकल्या. सकाळीच फोन आलेला त्यांच्या मित्रांचा की मी येतो, आपण सोबत काम करूया असं बोलले. आणि आज संडे होता. तेल चांगलंसं हे झाल्यानंतर मिरच्या टाकल्या. मिरच्या फ्राय झाल्यानंतर मोहरी टाकायची, मग कढीपत्ता टाकायची. माझ्याकडे कढीपत्ता नव्हता म्हणून मी नाही टाकला. मग मी कांदा टाकायचा. कांदा मस्तपैकी त्याला फ्राय करून घ्यायचं. आणि मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर कांदा चांगला भाजून होतो आपला बघा. मग टमाटर टाकायचा त्याच्यावरती. टमाटर टाकायचा, टमाटर चांगलासा मेल्ट करून घ्यायचा. 1 ग्लास पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये साखर थोडीशी टाकायची आणि थोडा मॅगी मसाला टाकायचा. मग पाणी उकळून झाल्यानंतर रवा टाकायचे. आपण ते भाजून ठेवलेला रवा तो टाकायचा आणि चांगला फेटायचा. चांगला फेटल्यानंतर ताटली झाकायची. 2-3 मिनिटांनी ताटली काढायची. बघा किती छान दिसतो. जर तुम्हाला उपमा कसा वाटला तर मला सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय सगळ्यांना.